हॅलो यूट्यूब फॅमिली, हाव आर यू? कशी आहात? मजेत ना? मजेतच राहा मस्त आणि छान. सर्वांना कडक मानाचा जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय शंभूराजे. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे माझ्याकडे काही बुकांचा खजाना आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि ते बुक मी पूर्ण वाचलेले आहेत आणि माझ्या मुलांनी पण वाचलेली आहेत. तर मी दाखवणार आहेत बघा, पूर्ण बुक आहे. हे आहे गुलामगिरी, ज्योतिराव गोविंदराव फुले. गुलामगिरी हे बुक खूप छान आहे आणि असे माझ्याकडे 3 बुक आहेत गुलामगिरीचे. शेतकऱ्याचा आसूड आणि हे आहे सत्यधर्म. तर हे बुक तुम्ही नक्कीच वाचा आणि तुमच्या मुलांना पण वाचायला द्या. मेन म्हणलं तर हे तिन्ही बुक महात्मा ज्योतिबा फुलेंची खूप छान, प्रेरणादायी आणि खूप खूप विचार मनात चांगले देणारे आहेत बघा. आणि यातून मला वाटते इतिहास जिवंत राहील आपला आणि आपले महापुरुष पण जिवंत असतील पुस्तकाद्वारे. आणि हे आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म. बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पण बुक मी वाचलेलं आहे आणि ह्याचं मी पूर्ण वाचन मी खूप वेळ करत असते सारखं. आणि हे आहेत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बुक आहे माझी आत्मकथा. तर याच्यात बाबासाहेबांचा लहानपणीचा, बालपणीचा पूर्ण सांगितलेलं आहे, जे बाबासाहेबांनी काय काय केलं, काय नाही, कसं सोसलं, ते सर्व सांगितलेलं आहे. तुम्ही वाचू शकता. आणि ही आहे माझी रमाई. माझी रमाई बुक तुम्ही पूर्ण वाचा. माझी रमाई बुक वाचल्यानंतर रमाईच्या जीवनाची जी कहाणी आहे ते तुम्हाला समजेल आणि खूप छान आहे बघा. माझी रमाईचं दुःखभरं जीवन आहे. मी हे बुक वाचता साक्षरशः रडली आहे खूप. कारण हे बुक जर तुम्ही वाचाल ना तर खरंच तुम्ही म्हणशाल बापरे, आपल्या जीवनातला सुखाचे दिवस यावे म्हणून या आईने, बाबांनी आपल्यासाठी किती दुःख सहन केलेत हे या बुकामध्ये तुम्हाला नक्कीच कळून पडेल बघा. तर अशा महामानवांचे बुक आणि आईंचे बुक हे आपण वाचू आणि पुढे जाऊ. त्यांचा इतिहास हे. आणि हे आहे भारताचे संविधान. भारताचे संविधान मी थोडंसं वाचलेलं आहे कारण याच्यात कलम वगैरे खूप आहेत आणि मी प्रयत्न करत आहे आणि हे बुक पूर्ण मी वाचणार आहे. पण माझ्या मोठ्या मुलांनी ह्या बुकाला पूर्ण वाचलेलं आहे 2 वेळेस. तर त्याला ह्याच्यातलं सर्व कलम वगैरे सर्व माहीत आहे. माझा मुलगा एक आहे 7वीला आणि बारका मुलांनी माझी रमाई हे बुक वाचलेलं आहे आणि माझी आत्मकथा हे बुक वाचले आहे. तर माझा बारका मुलगा आहे 2nd स्टँडर्डला, म्हणजे 2रीला आहे. तर तुम्हाला हे बुक वाचायला आवडतील का? आणि आवडायलाच पाहिजे. आपले महापुरुषांची संघर्षमय गाथा हे सर्वांनाच आवडायला पाहिजे. तुम्हाला माझा व्हिडिओ या महापुरुषांच्या बुकाबद्दल, या खजान्याबद्दल कसा वाटला हे तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि मला असाच प्रतिसाद द्या. तुम्हाला असे वाचता वेळेस जर मी व्हिडिओ बनवायचं आवडत असेल तर मी हे असे पण लॉंग व्हिडिओ बनवून टाकेल बघा. थँक्यू सो मच सर्वांना. पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय शंभूराजे, जय ज्योती, जय क्रांती, जय जिजाऊ आणि जय शाहू फुले. थँक्यू एव्हरीवन.